इम्युनिटी तुमची इम्युनिटी कमी आहे ना. कधी कामात जरी असले तरी पण कुणाल किंवा कुणालचे बाबा आपण सांग खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही चाललोय कणकवलीला. काय माहीत नाही त्याच्या पायाला काय लागलंय काय कळत. हे अशा प्रकारे दुकानातनं घेऊन आलो आणि संध्याकाळच्या वेळेस मी हा फ्रीज साफ करत बसा तिथे शांतपणे. एवढ्या लवकर बाहेर जायचं रे. काळोख बघिती आहे हे बघा. अजून काय नाही नाही कुणाल अजून अंधार आहे. एवढंच नको नको. एवढ्या लवकर काळोखात सोडायचं नाही. वाघूट असतो बाहेर. आता वाजलेत किती 6:15 झालेले आहेत तरी पण इतका अंधार आहे बघा. त्यांना जायचं आहे म्हणून त्यांना बाहेर बांधून ठेवलेलं आहे. घरामध्ये दंगा करतात दोघं पण. नको सोडू कुणाल. तू का लवकर उठला एवढा. हो रे तू एवढा लवकर का उठलास. शांत तर बसा दोघांनी. तर बाथरूमला नेली होती बघा बघा. अरे 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 हा वाघ्या बघा कसा उड्या मारतोय बघ. अरे धीर तर धरा धीर धरा. वागू मॅच चालू झाली सकाळी सकाळी. कुणा चप्पलाशिवाय येऊ नको. चप्पल घालून या साईडला या कोब्यावरती. हा कोबा ना नाही थंड आहे अजून खूप. तो पाय ना असे हे बर्फासारखे होतात. तर सकाळी सकाळी आमच्याकडे काय थंड काय बघ. जरा 1-2 मिनटं उभा राहा तुला माहीत पडेल. तर कोबा हा ना असा इतका गारठा आहे ना ह्या कोब्यामध्ये अजून. कारण बांधकामातून नवीन आहे ना त्याच्यामुळे. कोण ते मी शूटिंग करते. मला त्रास झाला चालेल. तुम्हाला कोणा नाही व्हायला पाहिजे समजलं का. तुम्ही लोक चपला घाला ते मी सांगते समजलं. मी माझी इम्युनिटी देवाने भरपूर दिलेली आहे. सहनशक्ती. तुमची इम्युनिटी तुमची इम्युनिटी कमी आहे ना. हां म्हणून तुम्ही सांभाळा तुमचे पाय वगैरे सगळं. कारण हा कोबा ना अजून नवीन आहे ना. ते पाणी टाकून म्हणजे धरते पाय ना असे धरतात त्या कोब्यावरती बिना चपलाची फिरल्यानंतर. तर चांगलं सांगते तर वाईटच पकडतात. तो पाईप पण बघ बर्फार कारण असं कडक झालाय ना. दगड थंडीमुळे. थंडी खूप आहे आज. आम्ही मात्र बिना स्वेटरचे फिरतोय. सकाळी सकाळी पहिला पाणी लावतोय कारण पाणी सध्या आम्हाला ना जास्त लागते का. ते पाणी आल्यावर होईल बरोबर. राहू दे नारला टाक. हा जा चला. फोन घेऊन जा. फोन इथे हे घेऊन ये. चिवे भेटले तर 2-4 ते पातळ चिवे आहेत ना. ते सुरुवात झाली ना. सकाळी सकाळी आमच्याकडे चालू झालेलं आहे रामायण आणि महाभारत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आपलं रुटीन बघा चालू झालेलं आहे. आज तर थोडंसं ठरलेलं आहे रुटीन. आज सकाळी सकाळी मी फ्रीज आहे ना बंद केलं आहे. फ्रीज साफ करायचं म्हणजे हळूहळू साफ करायचं काम कालपासून मी सुरुवात केलेली आहे. काल थोडंफार केलं आणि आजपासून थोडंसं जास्त असं. कारण एकदम जर काढायला घेतलं सगळं तर म्हणजे होणार नाही मग. कारण बाकीची इतर पण कामं असतात त्याच्यामुळे थोडं थोडं मी चालू केलेलं आहे साफसफाई. सुरुवात करणार आहे फ्रीजपासनं. तर फ्रीजमध्ये माहिती काय झालं. कुणाच्या बाबांनी काल ना सांडलं फ्रीजमध्ये. त्यांना खीर खायची होती त्याच्यामुळे
1 डिसेंबरला मी खीर बनवलेली रात्रीच्या वेळेस. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी जेव्हा खायला घेते तेव्हा सांडले. त्याच्यामुळे आज फ्रीजच म्हटलं बंद करून टाकते, फ्रीज साफ करायचं. त्याच्यामुळे कसं सगळं चिकट झालं ना फ्रीज म्हणून. आणि आता अगोदर सगळ्यात पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर झाडांना पण पाणी घालायचं आहे. घरात सगळं झाडलोट वगैरे करून दिलं. आणि मग काय नाश्ता हे ते. आज कुणालच्या बाबांना त्याला बाहेर जायचं आहे. मला वाटतं कुणाल पण जाईल वाटतं, कारण त्याला घ्यायचं आहे म्हणजे त्याचं नवीन संकल्पना नवीन वर्षाची. म्हणजे काय त्यांनी ठरवलं आहे नवीन वर्षात, त्याचं म्हणजे वजन जरा वाढलं आहे असं म्हणतो आहे तो. जिम त्याने जॉईन करायचं, त्याच्यामुळे जाणार आहे तो बाबाबरोबर. असं वजन वाढलं आहे म्हणजे कसं जरा कंट्रोलमध्ये आणायचं आहे वजन त्याला. त्याला म्हटलं वजन कमी करू नको, आहे ते बरोबर आहे तुझ्या हाईटप्रमाणे, फक्त एवढंच की जरा म्हणजे बाकी असं व्यायाम पाहिजे असं शरीराला. त्याला कसं कामात नाही वेळ मिळत नाही, इथे बाहेर वगैरे चालायला जायला पण अजिबात वेळ नसतो. त्याच्यामुळे जिमचं असेल तर बरं पडेल, म्हणजे एक टायमिंग त्याचा ठरलेला आणि तो जाऊ शकतो. इथं आपल्या तराळ्यामध्येच आहे जिम. आम्ही मागे ना एकदा बघून आलो होतो, तो चौकशी करून आला होता, पण ते ऑफिसच्या टाईममुळे जरा राहिलं होतं. पण आता म्हटलं नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे, तर आई मी चालू करून म्हटलं करा चालू. तर कदाचित मला वाटतं तो पण जाईल त्यांच्या भावासोबत. त्यांना जायचं आहे कणकवलीला, ते एक काम आहे ते जाऊन येतील पटकन करून. बघूया आता का मला म्हणाले की चल, तर कदाचित मी पण जाईन. म्हणजे माझी अशी इच्छा आहे बाहेर जायची, पण घरातलं काम कसं होतं त्याच्यावरती. फ्रीज पण साफ करायचं आहे. चला, तर कालपासून ही केसं धुतलेली आहेत मी, अजून केसांना फळी पण नाही मारलेली. आता म्हटलं पहिलं आधी काम करून घेते आणि मग काय बघा आल्या चिकाळ्या आल्या, त्यांना खायला घालते. पहिला झाडू काढत होते ना त्याच्यामुळे राहिलं, मग आता काय घालते. वाघ्याशिरू आपले गेले खेळायला, बघा अशी सोडला बघा अंधारातनं. मग ते अंधारातनं गेले ना तेव्हा ते इथेच आपल्या आड्यामध्येच खेळत होते, बाहेर नव्हते गेलेले. त्यानंतर उजाडलं ना त्यानंतर मग ते बाहेर गेलेले आहेत. चिकळ्यांना खाऊ दे. त्या बघा कशा वाट बघते. आता मी आले ना की इथं उभ्या आहेत. एक मिनिट, त्या बघ त्या बघा, घ्या खावा. हा डबा ना त्यांच्यासाठी ठेवलेला आहे धान्य, ह्याच्यामध्ये बघा तांदूळ भरून ठेवलेलं आहे त्या डब्यामध्ये. रोज आतबाहेर करायला नको म्हणून मग इथेच ठेवलेलं आहे. म्हणजे मी कधी कामात जरी असले तरी पण कुणाल किंवा कुणालचे बाबा आपण सांगितलं ना की ते टाकतात मग असं आहे. आणि सकाळी सकाळी पक्ष्यांना खायला द्यायचं असतं, चांगलं असतं ते. कोणतं पण पक्षी असू देत, पुण्य लागतं ते. मुक्या जीवांना पहिला खायला घालायचं. तर पाणी ना आलं होतं, त्या दोघांनी मोटर चालू केली आणि त्यांना तिथून येईपर्यंत ना एक 5 ते 10 मिनटं तरी जातात, कारण सगळे पाईप वगैरे चेक करून यावं लागतं. तोपर्यंत इथे मी ना झाडांना पाणी घालून घ्यायला सुरुवात केली. आणि इतकी थंडी होती ना, बापरे, हात पाय अगदी गारठून निघाले होते. आणि इतक्या थंडीमध्ये पाणीसुद्धा एकदम बर्फासारखं गार. पण झाडांना पाणी घालणं पण गरजेचं असतं, त्याच्यामुळे इथे मी सुरुवात केलेली आहे. आणि थोडा म्हणजे एक कसं ना 5-7 बादल्या घातल्या की तोपर्यंत कुणाल की नाही येणार. तर एक पटापट ना मी पाणी घालायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बघा कुणाल इथे आलेला आहे. तर असं सगळं एकमेकांना सांभाळून आणि ॲडजस्ट करून ना आम्ही आमची सगळी जी घरातली कामं असतात ती करायला की नाही सुरुवात करतो. तर कुणाल पुढे आला तोपर्यंत कुणालचे बाबा की नाही ते येत्या वेळी ना काय नाही काय, म्हणजे त्यांना मी चिवे सांगितले होते आणायला. चिवे म्हणजे बांबू बघा असतात ना, बांबूचे पुढचा भाग असतो, एकदम पातळ भाग असतो तो, आणि तो त्याला शिर्डी पण म्हणतात. तर ते कसे आपल्या वेलीबिलीला लावायला की नाही बरं पडतं, म्हणून त्यांना सांगितलं होतं की येते वेळी ते घेऊन या म्हणून. तर ते ना येताना ते आणणार होते. तर इथे कुणालने बघा सुरुवात केली पाणी घालायला, आणि त्याच्यानंतर मी गेली घरामध्ये, कारण पाण्याचा जो टायमिंग असतो ना त्या टायमामध्येच सगळी कामं जी असतात ना ती करावी लागतात. तर आज सर्व बादल्या परत बाथरूमसुद्धा पूर्ण मी धुवून घेता आणि त्याच्यानंतर टॉयलेटसुद्धा. म्हणजे बघा मी तुम्हाला मगाशी म्हणाल ना की साफसफाई, तर म्हटलं हेच म्हणजे करूया, म्हणजे तितकं एक काम आपलं कमी. तोपर्यंत कुणालचे बाबा पण आले होते आणि त्यांनी पण आपली जी पुढची झाडं आहेत ना, म्हणजे फुलझाडं आहेत ना, तिथे पाणी मारायला सुरुवात केली. म्हणजे जितकी पण आपल्या आड्यामध्ये झाडं लावलेली आहेत त्यांना जर का तुम्ही पाणी मारायला गेलात, दोघं जर असेल तर अर्धा तासामध्ये काम होतं. पण जर का एकटा माणूस असेल तर जवळजवळ 1 ते सव्वा तास की नाही जातो. तर त्यांचं काम करेपर्यंत माझं पण इथे मी आटपून घेतलं. तोपर्यंत आपले वाघ्या शेरूसुद्धा आले होते खेळून,
आणि मग त्यांना की नाही बांधून ठेवलं होतं मी. चावत नाही अजिबात. माझा वाघ्या गुज बॉय एकदम चावून चावून खातो. हा टाकी भरते अजून बाकी. ड्रम भरला तो पुढं मागचा. अरे बालच्या वेळेला भरला ना फक्त टॉयलेट धुतला होतं मगाशी. तर पाण्याचं काम बघा झालेलं आहे फायनली. भरपूर असा वेळ गेलेला आहे. आणि आपलं हे चंगू मंगू आज माहिती कुठे गेलेले आहे? मागच्या रानात गेलेले खेळायला. तुम्हाला दाखवते मागचं रान कुठलं ते. कारण दोघंजणं ना ह्या साईडने आले. हे बघा ह्या समोरच्या रानात दोघंजण गेले होते आणि दोघं संगातीच आले. कुणालच्या बाबा आता बघा चूल पेटवतात कारण आंघोळ करून परत निघायचं आहे. शेक पण घ्या जरा. दादा आला वाटतं. हा बघा दादा आमचा आला मोटर बंद करून. आणि दादा आता जाईल आंघोळीला. बाबू आज कुठल्या रानात गेलात? मागच्या रानात ना. त्यांना तर आल्याला चपाती घातली मी खायला. का रात्री चपाती खाल्ली त्यांनी. आणि ही बघा ही मस्त अशी पारिजातकाची फुलं मी आता जमा केलेली आहेत. सुगंध छान पसरतो. कुठे 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 जात आहे? मी नको येऊ मग. मग तुम्हाला खायला नाश्ता नको आहे? नाही नाही बनवते मी पटकन. बाहेर करू काय? बाहेर करू रोज रोज? त्या दिवशी जेवलात बाहेर. कुणाला तू जातोस आता बाबावर? जातो जिमचं हे करायला. मग तू सांगायचं जाणार का परत रिटर्न येणार घरी ते मी विचारते. अच्छा असं आहे काय? नाही मी नाश्ता बनवून घेते. काय? हां मी नाश्ता तर बनवते. आम्ही चपाती भाजी करते पटकन मग चिंता नाही. तर इथे मी आता नाश्ता जेवण सगळं एकत्र करायला सुरुवात केलेली आहे. 1 मिनटं तुम्हाला मी दाखवते. बघा हे थोडंसं चिकन मी आता टाकलं आहे फोडणीला. आता ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ना. हे ना त्या दिवशी आणलं होतं 31च्या दिवशी आणलेलं चिकन. तर जास्त झालं ना म्हणून थोडंसं साईडला करून आणि मॅरिनेशन करून ठेवलं होतं. ते आता मी बनवते पटकन. आणि हा सुका जवळा बनवते. कुणाला ना सुका जवळा भरपूर असा आवडतो खूप. आणि बरेच दिवस झाले. बरेच दिवस नाही मला वाटतं महिना झाला असेल बनवलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं हा बनवते. पीठ पण माझं मळून झालं आहे. म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकदाच करून घेते पटापट. हे पण छान असं झालं आहे. म्हणजे वाफ चांगले बघा आलेले. जरा मिक्स करून घेते. तर पाणी भरता भरता खूप उशीर झाला. त्याच्यामुळे कुणाल काय गेला नाही मग जिमसाठी. कारण त्याचा ऑफिसचा पण टाईम की नाही होत आला होता. तर इथे मी पटापट चिकन बनवायला सुरुवात केली. म्हटलं फ्रीज आहे ना आज बंद केला होता ना. तर म्हटलं फ्रीज आता बंद केला तर म्हटलं चिकन परत खराब नको व्हायला. त्याच्यामुळे म्हटलं त्याला हेच बनवून घेते. त्याच्यामुळे सकाळी सकाळी मस्त चिकन बनवून घेतलं. आणि सुका जवळा जो असतो ना कुणालला आवडणारा तो सुद्धा बनवून घेतला. म्हणजे नाश्ता जेवण सगळं पटापट करून घेतलं कारण निघायचं होतं मला पण. तर चला मी आता निघाली कणकवलीला जायला. आता अशी इच्छा झाली की नाही जावं म्हणून. काम आहे घरामध्ये म्हणजे भरपूर असं काम आहे घरामध्ये. तरी पण म्हटलं जाऊन एक फेरी मारली ना का बरं वाटेल. असं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही चाललो आहे कणकवलीला. आणि फ्रीज वगैरे बघा साफ करायचा होता ना तो का आता नाही साफ करायचा कारण खूप असं थंड आहे. त्याच्यामुळे दुपारच्या नंतरच करणार आहे. आल्यावरती करूया. घरात सगळं मी आटपून घेतलं म्हणजे जेवण वगैरे सगळं नाश्ता सगळ्यांचा करून झालेलं आहे. आता निघालो आम्ही. बाहेर ऊन बघा कसलं पडलंय. आपण आता कणकवलीमध्ये आलेलो आहे तहसीलदार ऑफिसमध्ये. ते बघा समोर बोर्ड लिहिलं आहे. आणि कुणालच्या बघा गेले आता आतमध्ये. इथे आपलं काम आहे थोडं म्हणजे ह्याच कामासाठी आता आम्ही इथे कणकवलीला आलो होतो. अर्जंटमध्ये आपल्याला यावं लागलं. आता बघूया. हां ते बघा ते त्या साईडला गेलेत कुणालच्या समोर बघा. मी मात्र गाडीतून उतरले नाही कारण बाहेर आहे ना ऊन खूप आहे. ते येतील त्यांचं काम करून. तो बघा आपला भाग्या काय माहीत नाही त्याच्या पायाला काय लागलं आहे काय कळत नाही. कुई कुई करतोय तो. तर जरा त्याचे लाड केले आत्ता त्याच्यामुळे जरा शांत झाला आहे तो. आणि आत्ता लगेच बाहेर जायच्या तयारीमध्ये. आता मी दम दिला तेव्हा तो मग आतमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि हा बघा हा दुसरा पण माझ्या बाजूला झोपला होता तो. म्हणजे मी तिथे होते ना काम करत तिथे जाऊन झोपला होता.
तर मी आता बाहेर आले, तसं उठून बाहेर आलेलं आहे. शेरू आता कुठं जाऊ नको बाबा, वाघ्याला बू झाला आहे ना. काय रे, काय कुठं धावला काय समजत नाही, काय लागलं आहे पायाला. तो बघा चाटतोय बघा पाय, तो मगापासून त्या पायालाच काहीतरी जखमसारखं झालेलं आहे. आणि हात पण लावून देत नाही. थोड्या वेळाने बघते जरा गोड गोड बोलून ते. आणि समोर बघा कसं सगळं त्या चादरी ती सगळं पाळून टाकली. ह्या दोघांची कामं आहेत ती, वाघ्या शेरूची. अशी माझी कामं वाढून ठेवतात. तर दुपारी 1:30 वाजता घरी आलो आम्ही. आणि मग आल्यानंतर जेवून बिवून झाल्यानंतर थोडंसं घरातलं म्हणजे किचन बिचन जरा आवरलं, जरासा आराम केला. आता मी चालले एडिटिंग करायला. आणि त्याच्यानंतर मग फ्रीज साफ करायचं आहे. मोठं काम, त्याला जरा वेळ लागेल ना म्हणून. आणि मग काही बाकीचं गार्डनमधलं आपलं थोडंसं काम करायचं आहे. पण ते जास्त करून सकाळीच झालेलं आहे, त्याच्यामुळे गार्डनमधलं आज काही जास्त काम नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं किचनचंच करून घेणार आहे मी. त्या पायपाच्या वर कशाला पाहिजे? पाणी झालं ना, हां उंच सकाळ आहे ना, असं वर आला तर पाणी बाहेर येईल ना. हां, तर इथे आता पायपाचा जुगाड चालू आहे. म्हणजे वेस्ट पाणी होतं ना, ते सगळं झाडांमध्ये सोडायचं काम चालू आहे. ते सगळं जॉईंडर आहे ना, आम्ही आता येताना घेऊन आलो होतो. तर हे बघा, हे तुम्हाला दाखवते. हे अशा प्रकारे दुकानातनं घेऊन आलो. आणि जाताना कसं हे माप वगैरे ना आम्ही घेऊन गेलो होतो. हे असे पाईप आहेत ना, आपण लावलेले आहेत आपल्या पडवीच्या इथे. तुम्हाला मी दाखवते, 1 मिनटं. तर ते लावतात. हे बघा, हे माझं फ्रीज साफ करायचं ते कुणालच्या बाबांना द्यायचं होतं, म्हणून मग अर्धच राहून गेलं. तर इथे बघा, अगोदर आपल्याकडे ही बाजू बघा ओपन होती. तुम्ही बघा जुने व्हिडिओ, त्यात तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे इथे ना असे चिरे लावून घेतले 3 आणि त्याला असं पाईप जॉईन करून घेतला, सफेद पाईप टाकून घेतला. म्हणजे पाणी पण जे काही पडायचं ना, ते सगळं यायचं इकडे आणि इकडे सगळं ओलं होऊन जायचं. त्याच्यामुळे मग असं सगळं हे करून घेतलं. आणि तिथे आता हा काळा पाईप जॉईन केला. आता आपण हातपायवर काय धुवू, ते सगळं पाणी कुठे जाईल, सरळ आपल्या केलीकडे जाईल. तर अशा पद्धतीने सगळं केलं आहे. म्हणजे पाणी कसं वेस्ट पाणी जे होतं ना आपलं, ते कुठे वाया जाणार नाही, डायरेक्ट आपल्या शेंगा येतात ना, झाडांना. त्या खाता तुम्ही कुठल्या शेंगा? ते बॉईल करून. हां, तुरीच्या त्याच्या वेळेला तुरीच्या शेंगा तिथं कुठं आल्या? पण ही वेल आहे, ती पण तुरीचीच वेल आहे. त्या आपोआप कुठनं रुजल्या? ते बेसिनमधलं पाणी आपलं जातं ना. तूर पडली असेल ना, हां, ही तुरीच्या शेंगा बघ. हे बघ किती रुजले. धरल्यात. मग हे बघ, होय काय? तूर होते वाटतं लवकर. होत असेल. मग ते विकायला येतात ना बाजारात, हां, दापोली साईडला बसतात लय जण. हां हां, ते पावटा बिवटा बोलतात ते. हां, ते थंडीमध्येच असतात ते. तर अशा पद्धतीने बघा सगळा जुगाड आमचा पाण्याचा चालू असतो. आणि आता संध्याकाळच्या वेळेस मी हा फ्रीज साफ करायला घेतला आहे. फ्रीज साफ करणं खूप गरजेचं होतं. मी तुम्हाला म्हणाले ना सकाळी, कुणाच्या बाबांनी खीर सांडली काल, आणि त्याच्यामुळे चिकट आणि हे असं 2दा झालेलं आहे. काल खीर सांडली आणि त्याच्या आधी ना मी गुलाबजामुन केले होते घरामध्ये. त्यावेळेस त्यांनी ती चाशणी असते ना, म्हणजे पाक असतो ना गुलाबजामुनचा, तो पण त्यांनी सांडला होता. त्यावेळेस मी असंच पुसून घेतलं होतं. पण ते एक मनामध्ये राहतं ना, फ्रीज खराब झालं आहे. त्याच्यामुळे म्हटलं नको, आज साफच करून घेते. भले उशीर झाला तरी काय हरकत नाही आहे. आत्ता माझं हे जे काम आहे 1-1.5 तासाचं काम आहे फ्रीज साफ करायचं. ते सगळ्यात आधी ना फ्रीजला सगळं ते व्हिनेगर, खायचा सोडा आणि शॅम्पू असं सगळं मिक्स करून ते लावून घेणार. अर्धा तास लावून ठेवणार, नंतर पुसून काढणार. आणि त्याच्यानंतर मग पाण्याने चांगलं स्वच्छ असं पुसून घ्यायचं. आणि भांडी तोपर्यंत घासून घेईन पटापट, ते पण होऊन जातील आणि सुकतील. आणि रात्रीचं जेवणाचं सांगते तुम्हाला, आता जेवणाचं असं फारसं काही करायचं नाही आहे, थोडंसंच काहीतरी बनवायचं. त्याच्यामुळे असं काही कामाचा फारसा असा लोड नाही आहे, होईल आपलं काम. तरी व्हिनेगर, शॅम्पू आणि खायचा सोडा ह्याचं मिश्रण आहे ना, ते फ्रीजला मी लावून ठेवलं अर्धा ते पाऊण तास. आणि त्याच्यानंतर मी बाहेर गेले. जी काही फ्रीजची भांडी काढून ठेवली होती ना, ती पटापट घासून ती एक साईडला केली. आणि त्याच्यानंतर घरातलं जे छोटं काम म्हणजे झाडलोट वगैरे जे काय असं संध्याकाळचं, ते सुद्धा करून घेतलं. आणि नंतरला वाघ्या शेरू यांची तयारी. म्हणजे एकदा का संध्याकाळ झाली म्हणजे 6 वाजून गेले का त्यांची की नाही झोप काढायची वेळ असते. आणि मग कधी घरी येतोय असं त्या दोघांचं होऊन जातं. हे लवकर आज आहे ना, समोर चांदोमामा आणि चांदणी इतकं छान दिसतंय ना, मस्त वाटतंय. कुणालच्या बाबा नाही येतात, तुम्हाला पण मी दाखवते. काम अर्धवट टाकून मी आता इथे बाहेर आलेली आहे आपल्या मागच्या पडवीमध्ये.
काय आणतोय कुणाच्या काहीतरी खायला घेऊन येतात त्यांच्यासाठी. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर वाटतंय ना बघायला, मस्त वाटतंय. कुठं आणणार तू? आणि तुझा चेहरा क्लिअर दिसतोय पण समोर पण ब्लर दिसतंय एकदम. ती काळोखात आहे ना. ते बघा वरती असं क्लिअर दिसत नाही, ब्लर दिसते बघा. किती मस्त वाटते एवढं बघायला ना. अर्धी चंद्राची कोर आहे आणि त्याच्या जवळ ना ती चांदणी अशी आहे. खूप सुंदर वाटते. चांदणी चकोर आहे ते. छान दिसतं ना. मगाशी बघितलं होतं मी संध्याकाळी, पण मी माझ्या कामात होती म्हणून जरा दुर्लक्ष केलं ना. नंतरला बघीन. तर आता तू बोललास ते बा. जरा काय आणलं? लाडू. लाडू. खा बा. हा बघा काळो कसा झालाय. अजून माझा फ्रीज लावायचा बाकी आहे. सगळं पुसून बिसून सगळं घासून पुसून सगळं ठेवलेलं आहे. तर फ्रीजनं थोडासा ओला होता म्हणून फॅन चालू ठेवलेला. आता पटकन एक 10 मिनिटात लावून घेते आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण करायचं आहे. काय जेवण करायचं आहे? कुणाच्या म्हणतात खिचडी बनव पटकन. दुपारचं आहे थोडंसं, तर काहीतरी बनवते फटाफट. असं खूप जरा लेट झाला आज, पण आजचा दिवस थोडासा चांगला होता. म्हणजे थोडंसं काम आम्हाला होतं पण दिवस मात्र चांगला होता. ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो ना कणकवलीला, ते कामसुद्धा आमचं झालेलं आहे. आणि ते काम काय आहे ते तुम्हाला 3 ते 4 दिवसानंतर सांगतील कुणालचे बाबा. हां, पण एक खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. लाडू या.